डिजिटल जनरेशन गॅप आहे. छान वाटण्याचा अतिरेक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचे गुंते वाढत जाणार. कोणीतरी आहे नजर ठेवून तुमच्यावरती. इन्फ्लुएन्सिंग मार्केट सुद्धा अल्गोरिदम बेस्ड आहे. हे सांगणं गरजेचं आहे कुठे धोके असतात. जसं तंत्रज्ञान म्हणजे माणूसच ऑलमोस्ट बनल्यासारखं वागायला सुरुवात होईल ना, तुमच्याकडे विवेक असला पाहिजे. डिजिटल विवेक. डिजिटल विवेक. अगं आलीये मी इथे रील्स मध्ये बाहेर आहे जरा. अगं माझ्या लक्षातच नाही आलं किती उशीर झाला. आणि तुला काय ट्रॅफिक ग, काय सांगायचं. मी तू येण्याआधी एकदम मस्त रील बघितलेली आहे. इतकी झकास कलरची लिपस्टिक आहे. कधी जाऊया खरेदी करायला. तू म्हणशील तेव्हा आपण जायचं कशाला, ऑनलाईन पण घेता येईल की तुला. अरे हो, एवढे 1760 इन्फ्लुएन्सर्स सारखे दाखवत असतात. हे प्रॉडक्ट घ्या, ते प्रॉडक्ट घ्या, ही लिपस्टिक घ्या, ही ऑर्गॅनिक आहे, ही सिंथेटिक आहे, हे अमुक आहे ढमुक आहे. कशाला मार्केटला जायला पाहिजे तुला. पण मला एक सांग, आता तू डिजिटल वेलबिंग कोच आहेस. हो. तर आपण या डिजिटल माध्यमातून इतक्या सगळ्या गोष्टी परचेस करतो, तर याची खरंच गरज असते का. नाही. पण मग आपण जे खरेदी करतो ना त्याच्यातलं तू असं धर 60% खरेदी ही इम्पल्सिव्ह बाईंग असतं. कारण सोशल मीडियावरती जेव्हा तुम्ही असता तेव्हा सातत्याने कोणी ना कोणीतरी तुम्हाला काहीतरी दाखवत असतं. प्रॉडक्ट दाखवत असतात, त्याच्यातल्या महत्त्वाच्या घटक दाखवत असतात की हे ऑर्गॅनिक आहे. आता लिपस्टिकचं फॉर एक्झाम्पल की ऑर्गॅनिक लिपस्टिक आहे, किंवा हे काय व्हेजिटेबल कलर्सपासून बनवलेली लिपस्टिक आहे, किंवा ही अजून काहीतरी आहे. हल्ली अशा पण लिपस्टिक्स असतात की दिसायला काळ्या असतात, तुम्ही लावल्यानंतर लाल होतात. हो, त्याचा कलर येतो. हां. सो हे सातत्याने तुम्हाला दिसत असतं आणि त्याच्यामुळे एका पॉईंटला आल्यानंतर असं वाटण्याची खूप दाट शक्यता असते की अरे हे मी एकदा घेऊन बघते. म्हणजे काळी लिपस्टिक आहे जी लावल्यावरती लाल दिसते, तर मला त्याच्यातली गंमत म्हणून पण बरंच क्युरिसिटी असते ना की अरे ऍक्च्युअल होतं का, करून बघूया बरं का. आणि सोशल मीडियावरती कसं असतं की बरेचदा ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सना डिस्काउंट्स असतात. फर्स्ट बायर म्हणून डिस्काउंट असतो, सीझनल डिस्काउंट्स असतात, वीकेंड डिस्काउंट्स असतात, ब्लॅक संडे सारखे डिस्काउंट्स असतात. सो जे प्रॉडक्ट तुम्हाला बाजारामध्ये समजा काय 500 रुपयाला मिळणार असेल, ते ह्या सगळ्या डिस्काउंटमध्ये तुला 300 रुपये 250 रुपये ह्या रेंजमध्ये मिळतं. सो मग तुला असं वाटतं की हां ठीक आहे ना, 250 रुपये खर्च करणार आहे मी, मला काय 2000 रुपये 5000 रुपये खर्च करायचे नाही आहे, 200-250चाच प्रश्न आहे, घेऊन बघू. अशा पद्धतीने मग इम्पल्सिव्ह बाईंग आपण बऱ्यापैकी करतो. पण आता आपण जर बघतोय की नवीन स्टार्टअप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघता, एक अशी इंडस्ट्री आहे की जी खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करते. ती आहे इन्फ्लुएन्सर. जसं आपण आधी बोलतो आहोत. एक जण कुणीतरी स्टार्टअप म्हणून कुणीतरी रजिस्टर करतं आणि त्याच्यातून एक 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 गोष्टी तयार होतात. आता आपण जर हे इन्फ्लुएन्सर पाहिलं तर ही पण एक मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे. प्रचंड. बघताना ती एंटरटेनिंग वाटते, पण ती खरंच एंटरटेनिंग असते का, आणि ही इंडस्ट्री नक्की कशी वर्क करते. हे बघ, 2 प्रकारे आत्ता सगळं चालू आहे. एक आहे ती इन्फ्लुएन्सर्स मार्केट ज्याला आपण म्हणतो, की इन्फ्लुएन्सर्स काही ना काही विकत असतात. त्यांचे जॉनर्स जे आहेत, म्हणजे ब्युटी इन्फ्लुएन्सर्स असतात, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स असतात, किंवा डाएट, वेगवेगळ्या प्रकारची डाएट आणि ह्याचे इन्फ्लुएन्सर्स असतात. सो ते त्यांची प्रॉडक्ट्स विकत असतात. हे एक मार्केट आहे. आणि दुसरं मार्केट आहे क्रिएटर्स इकॉनॉमी नावाचं. इन्फ्लुएन्सर्स त्याच्यातच येतात, पण त्याला सगळ्याला त्या अम्ब्रेलाला जर म्हणशील तू तर क्रिएटर्स इकॉनॉमी असं म्हटलं जातं, की ही सगळी माणसं सातत्याने तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी इन्फ्लुएन्स करता आहेत. आणि आता भारताचा जर संदर्भ तू घेतलास तर इंस्टाग्राम वगैरे काय पैसे देत नाही इन्फ्लुएन्सर्सना, पण कोलॅबरेशन्स असतात त्यांची, किंवा डायरेक्टली तुम्ही ई शॉपिंगच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकत घेता. त्याचं एक मार्केट तयार होतं. यूट्यूबवरती त्याचे पर्सेंटेजेस असतात, किंवा मायक्रो इन्फ्लुएन्सर्सपासनं मोठे इन्फ्लुएन्सर्स की ज्यांचा डेटाबेस सबस्क्रायबर बेस मोठा आहे, त्यांच्याबरोबर बरेचसे प्रॉडक्टसुद्धा कोलॅब करतात की तुम्ही आमच्या प्रॉडक्टवरती रील बनवा किंवा प्रॉडक्टवरती एखादं व्हिडिओ बनवा आणि मग त्याच्याबद्दल एक्स अमाऊंट, आणि मग त्याच्यातनं जे काय रेव्हेन्यू जनरेट होईल त्याच्यावरती पर्सेंटेज वगैरे, अशा पद्धतीचे ते कोलॅबरेशन्स असतात. पण ह्या सगळ्यामध्ये ना मार्केट म्हणून, इकॉनॉमी म्हणून ह्याचा संदर्भ वेगळा आहे. पण जेव्हा मी ग्राहक असते आणि ग्राहक म्हणून मी जेव्हा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा कुठल्याही ई प्लॅटफॉर्मवर जाते,
ई शॉपिंगच्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस जे आहेत ना ते माझ्यावरती काम करत असतात. ते इमोशनल इन्फ्लुएन्सेस असतात, ते प्राईसचे इन्फ्लुएन्सेस असतात. जसं मी मगाशी म्हणलं की 500 रुपयाची वस्तू तुला 200 रुपयात मिळते, सो यू गेट इन्फ्लुएन्स्ड की अरे मला 200 रुपये खर्च करायचे आहेत, 500 नाही तर मी घेते. हा इन्फ्लुएन्सच आहे. सो इमोशनल इन्फ्लुएन्स असतो, फायनान्शियल इन्फ्लुएन्स असतो, पिअर प्रेशरचा इन्फ्लुएन्स असतो की माझी 4 मैत्रिणींकडे हे प्रॉडक्ट आहे. हो, सध्या ते डॉलचं जे क्रेझ एक्झॅक्टली. चालू आहे. किंवा काही ब्युटी प्रॉडक्ट्स असतात की जे अरे तुझ्याकडे हे नाहीये, मी तर वापरते रेग्युलर, किंवा ती जिच्याकडे नाही तिला फोमो होतो की अरे मी आता हे वापरलं पाहिजे. पर्टिक्युलरली यंग अडल्ट्स किंवा टीनेजर्समध्ये जर तू बघितलंस तर कोरियन ग्लास स्किन याची क्रेज प्रचंड आहे. आणि मग त्याच्यासाठीचे प्रॉडक्ट्स, ते मार्केट कुठपर्यंत खाली आलं आहे तर कालपरवापर्यंत ही सगळी प्रॉडक्ट्स तुम्हाला वेबसाईट्स म्हणजे ई शॉपिंगचे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांच्या ॲप्सवरती किंवा वेबसाईट्सवरती मिळत होते. आज ती सगळी प्रॉडक्ट तुला होम डिलिव्हरी देणारी जी ॲप आहेत की जी 20 मिनिटात तुला घरी वस्तू आणून देतात, ही जी ॲप्स आहेत त्या ॲप्सवरती मिळायला लागलेली आहेत. म्हणजे तुला 10 मिनिटात घरात भाजी देणारी जी ॲप्स आहेत त्या ॲप्सवरती तुला आज कोरियन ब्युटी प्रॉडक्ट्ससुद्धा मिळतात. सो ते मार्केट इतकं खाली 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 येऊन इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्याला इन्फ्लुएन्स करत आहे. आणि मग तो इन्फ्लुएन्स वेगवेगळ्या पद्धतीने असतो की तुमचं वजन किती आहे इथपासून, तुम्ही काय खा, काय प्या, तुम्ही काय वाचा, तुम्ही कोणाला फॉलो करा, तुम्ही कसे दिसले पाहिजे, तुमची स्किन कशी पाहिजे, तुमचे केस कसे पाहिजेत, तुम्ही दागिने कुठले वापरले पाहिजेत. प्रत्येक गोष्टी माणूस म्हणून वरपासून खालपर्यंत, नखापर्यंत पायाच्या प्रत्येक गोष्टीसाठीचं प्रॉडक्ट आणि त्याचा इन्फ्लुएन्स हे तुला आत्ता सोशल मीडियावरती बघायला मिळतं. पण मुक्ता, जेव्हा तू हे सांगतेस तेव्हा एक विचित्र प्रकारची भीतीही वाटतेय याच्यामध्ये. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे स्क्रोल करतो किंवा जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र ही भीती वाटत नाही, तेव्हा एंटरटेनमेंट वाटते. आता या एंटरटेनमेंटमध्ये आम्हाला ते हवंय, पण ही भीती नकोय, किंवा याचा जो थ्रेट आहे तो थ्रेट नकोय. मग काय करायचं? हे खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण पोस्ट डिजिटलायझेशन आणि पर्टिक्युलरली सोशल मीडियांचा जसा उगम झालेला आहे त्याच्यानंतर आपण सतत मनोरंजनाच्या शोधात असणारे कन्झ्युमर्स झालेलो आहोत. तुझं बारकाईने बघितलंस तर प्रत्येक गोष्टीत मनोरंजन हवं आहे, प्रत्येक गोष्टीत रिलॅक्सेशन हवं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला छान वाटलं पाहिजे. सो छान वाटण्याचा अतिरेक हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या काळाचा. आता हे तू एकदम वेगळं आणि नवीनच हो, सांगते. कारण मला असं वाटतं की का तुम्हाला सतत छान वाटायला पाहिजे. आपण माणसं, सर्व प्रकारची इमोशन्स असतात, अपडाऊन्स असतात, काळ असतो, काहीतरी तुम्हाला खटकलेलं असतं, ते पचवायची ताकद आणि ते पचवायचा वेळ आपण देतोय का स्वतःला? साधीशी गोष्ट बघ की समजा तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडलं की जे साधी छोटी गोष्ट आहे, म्हणजे मोठा इन्सिडन्स, ट्रॉमा व्हील एवढं मोठं मी काही म्हणत नाही, साधं कुठेतरी काहीतरी खटकाखटकी होते, ते पचवण्याचा पण वेळ आपण देत नाही. आपण लगेच काय करतो, आपण इमिजिएटली सोशल मीडियावरती जातो, आयदर पोस्ट करतो किंवा रील स्क्रोल करायला लागतो. सो दॅट तो जो विषय आहे, ज्या विषयावरचा तुम्हाला त्रास झालेला आहे त्याला डील करायची वेळच येत नाही, कारण डिस्ट्रॅक्शन होतं. तुम्ही कुठला तरी फनी व्हिडिओ बघता, तुम्ही कुठला तरी फनी व्हिडिओ बघता, तुम्ही कुठला तरी काहीतरी मीम बघता किंवा एखाद्या सिनेमातलं गाणं बघता, त्याच्यावरती कोणीतरी काहीतरी नाच केलेला असतो, ते बघता. 2 मिनिटांनी तुमचं पूर्ण डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे, तुमचं पूर्ण तुम्ही डायव्हर्ट केलेलं आहे स्वतःला. सो ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला त्या गोष्टीवरती काम करायला तुम्ही स्वतःला वेळच दिलेला नाही आहे. पण एका अर्थाने ते चांगलंच आहे. पायलप होत जातात ग इमोशन्स. तुम्ही जर त्या इमोशन ॲड्रेस केल्या नाहीत ना तर त्याचा थर जमत जातात मनामध्ये आणि मग कधीतरी ब्लास्ट होतो, कधीतरी मग ते सगळं एकदम बाहेर येतं जे साचलेलं असतं. कुठलीही गोष्ट तुमच्या मानसिक पातळीवर तुम्ही किती साचवाल ह्याची प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. प्रत्येक वेळेला डिस्ट्रॅक्शन हे उत्तर नसतं. मला तर असं वाटतं डिस्ट्रॅक्शन हे कशाचंच उत्तर नसतं. यू हॅव टू ॲड्रेस. तुम्ही ते ॲड्रेस करा. ॲड्रेस करून झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा बघा, पण विदाऊट ॲड्रेसिंग की कोणीतरी माझा अपमान केला आहे, मला वाईट वाटलं आहे, तर मला ते जे वाईट वाटलेलं आहे
ते मी ॲड्रेस न करता जस्ट 4 रील्स बघत हां तेवढ्यापुरतं माझा डोपामाइन मेंदूतला व्हायला मला छान वाटलं की झालं संपलं. अशी सोल्युशन्स काढत जर आपण गेलो ना तर भावनिक पातळीवरती जे काही उलथापालथी होत आहेत ना त्याचे गुंते वाढत जाणार. त्याच्यातनं पण सुटका आपली होऊ शकणार नाही. आणि मग डिप्रेशनचं एवढं प्रमाण का वाढतं आहे, अँझायटीचं एवढं प्रमाण का आहे, फोमोचं एवढं प्रमाण का आहे, हे सगळं कुठेतरी मला असं वाटतं की ते ॲड्रेस न करणं. आणि मला सगळ्यात मज्जा पाहिजे, सगळ्यात मज्जा पाहिजे. म्हणजे तुला सांगते निसर्गात गेलो तरी पण DJ लावून मज्जा पाहिजे. हो. हां हिंसेमध्ये पण मज्जा पाहिजे, सेक्शुअलिटीमध्ये पण मज्जा पाहिजे, सेक्शुअल व्हायलन्समध्ये मज्जा पाहिजे. का हे बघतात लोक? बिकॉज दे गेट एंटरटेन. हे खूप वाईट आहे. इंस्टाग्रामवरती CCTV फुटेज नावाचे रील्स सगळ्यात जास्त चालतात ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अब्यूज दाखवला जातो. फिजिकल असेल, व्हर्बल असेल. हो, म्हणजे तो पाहण्यात आनंद वाटतोय लोकांना, तो पाहण्यात मजा वाटते. कोणी किंवा कोणाला मनोरंजन. कसं हां मनोरंजन आपल्याला वाटतंय. कळत नाही पण आपण ते बघतोय ना. कोणीतरी कोणाला तरी मारलं ह्याचा व्हिडिओ बघण्यात मला इंटरेस्ट का वाटतो? हा प्रश्न माणसं विचारतात का स्वतःला ते बघायच्या आधी? आणि तो सिनेमा नाहीये. सिनेमातली मारामारी आपण का बघू शकतो? कारण आपल्याला हे माहिती असतं की ते नाट्य आहे, आणि ते जाणून बुजून तयार केलेलं आहे. ॲक्च्युली विलन हिरोला मारत नाहीये, ॲक्च्युली हिरोच्या शरीरातनं रक्त वाहत नाहीये. हे बॅक ऑफ माइंड आपल्याला माहिती असतं. म्हणून सिनेमातला व्हायलन्स आपण इतक्या सहजपणे बघू शकतो, पचवू शकतो. पण आता लोक रिअल व्हायलन्स पण तितक्याच सहजपणे पचवायला लागलेत. रिअल व्हायलन्स पण लोक तितक्याच कॅज्युअली बघतात, त्यांना काही वाटत नाही त्याच्यामध्ये. हे कुठून येतं? हे आपण आपल्या भावना ॲड्रेस न करता सगळ्यात मनोरंजन, सगळ्यात मज्जा, सगळ्यात अरे यार उसमें क्या है हा ॲप्रोच जो आहे ना यानी हे होत आहे. आणि मग तुला आठवत असेल हैदराबाद रेप केस जेव्हा झाली होती त्याचे लाईव्ह व्हिडिओ आहेत का म्हणून लोक शोधाशोध करत होते. सगळ्यात जास्त ते सर्च भारतातनं झाला होता सगळ्यात जास्त तेव्हा की त्याचं काही लाईव्ह फुटेज मिळतंय का. एका अतिशय क्रूर हत्येचं आणि क्रूर घटनेचं तुम्हाला लाईव्ह फुटेज बघायचं आहे. उलट ते दिसलं तरी त्याच्या खाली येतं की हे खूप सेन्सिटिव्ह आहे तर तुम्ही ओपन करू नका म्हणून. सो आपली मानसिक अवस्था काय होत चालली आहे ह्या सगळ्या इन्फ्लुएन्स मार्केटमधून ह्याचा विचार पण प्रत्येकाने आत्ता करायला पाहिजे. म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट अ प्रॉडक्ट. एक लिपस्टिक किंवा एक मेकअपचं प्रॉडक्ट किंवा एक टी-शर्ट किंवा एक काय कुठलं तरी हेल्थ ड्रिंक किंवा बेबी प्रॉडक्ट किंवा हायजीन प्रॉडक्ट ह्याचा मुद्दा नाही आहे हा. हे जे इन्फ्लुएन्सिंग मार्केट तयार झालेलं आहे ते सर्व अर्थाने तुम्हाला इन्फ्लुएन्स करत आहे. पण आता आपण पाहिलं तर इंटरनेट असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा या रील्स आहेत, ह्या तसं पाहिलं तर आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे लोकांच्या. आता ज्या पद्धतीनं तू थ्रेट सांगतेय किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला ते डील करायचं आहे तर याच्यापासून डिस्कनेक्ट झालं पाहिजे का? हा एक विषय. आणि दुसरा, नक्की कुठल्या वयोगटामध्ये याचा इम्पॅक्ट जास्त होतोय आणि का? डिस्कनेक्शन तर आवश्यकच आहे. अदरवाईज तो इन्फ्लुएन्स मॅनेज नाही करता येऊ शकत. दुसरं म्हणजे अल्गोरिदमला मॅनिप्युलेट करायला शिकलं पाहिजे. कारण हे सगळं पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हे शब्द खूप ओळखीचे आणि नेहमीचे आहेत पण आमच्या ऑडियन्सलाही समजावं. एक तर अल्गोरिदम म्हणजे काय, तो कसा तयार होतो आणि सोशल मीडियावर. अल्गोरिदम हे एक तंत्रज्ञान आहे आणि बेसिकली ते तुमच्या डिजिटल फुटप्रिंट्सवरती अवलंबून असतं. म्हणजे मी ऑनलाईन स्पेसमध्ये आता डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय तर मी ऑनलाईन स्पेसमध्ये गेल्यानंतर काय बघते, काय वाचते, काय अपलोड करते, काय डाउनलोड करते, कोणाला फॉलो करते, कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला देते किंवा कोणाला काही तुम्ही करत कोणाची ऍक्सेप्ट करते इथपासून ते कुठल्या कंटेंटवर मी जास्त वेळ माझे नजर खिळली आहे, कुठले शब्द मी जास्त वेळा वाचते आहे इथपर्यंत कॉपी करता सगळं तुम्ही ऑनलाईन स्पेसमध्ये जाऊन जे जे काही करता ते सगळं मिळून तुमचं डिजिटल फुटप्रिंट तयार होतं. तुला थोडं धक्कादायक वाटेल पण नुसतं ऑनलाईन नाही तर तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन जगामधलं जे काही वावर आहे ते सगळे तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत.
कारण तुम्ही जेव्हा GPS वापरता तेव्हा तुम्ही ऑनलाईन GPS वापरत असता, पण ऑफलाईन तुम्ही फिरत असता. सो द डिजिटल फुटप्रिंट फक्त GPSचं नाही आहे, तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून तयार होतं. सो येस, कोणीतरी आहे असं एक नजर ठेवून तुमच्यावरती, जो कॉन्स्टंटली तुम्हाला बघतोय, तुम्ही काय करता आहात, तुमच्या हालचाली काय आहेत, तुम्ही काय शॉपिंग करताय, सगळं. आणि मग तुमचं एक डिजिटल प्रोफाईल तयार होतं की मुक्ता चैतन्य ऑनलाईन स्पेसमध्ये गेल्यानंतर कशी असते, कशी दिसते, कशी वागते, काय आहेत तिचे हॅबिट्स, ह्याच्यातनं ते डिजिटल प्रोफाईल तयार होतं, जे 24/7 अपडेट होतं. ह्या डिजिटल प्रोफाईलच्या आधारावरती अल्गोरिदम्स ठरवतात की तुला काय विकायचं, तुला काय दाखवायचं, तू काय विचार करायचास, कशाचा विचार करायचा नाहीस, तू कोण आहेस आणि भविष्यात तू काय करशील, हे सगळं त्याच्या बेस्ड ठरतं. सो इन्फ्लुएन्सिंग मार्केटसुद्धा अल्गोरिदम बेस्ड आहे. की मी समजा एखादं ब्युटी प्रॉडक्टचं रील बघितलं असेल, एकदा बघितलं असेल, दोनदा बघितलं असेल, तर अल्गोरिदम्सना हे लक्षात येतं की शी इज इंटरेस्टेड, तिला ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. मग ते त्या संदर्भातले रील्स जे काही असतील, जे काही इन्फ्लुएन्सरनी बनवलेले असतील, जाहिराती असतील, ते सगळं तुझ्या वॉलवरती ढकलायला सुरुवात करतं की जे तुझ्या स्क्रोलमध्ये येतं आणि मग ते तू सातत्याने बघत राहतेस. सो सगळं अल्गोरिदम बेस्ड इंडस्ट्री आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी चीट करता आपल्याला आलं पाहिजे. आता हे कसं करायचं, तर आता इंस्टाग्रामनी एक नवीन फीचर आणलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अल्गोरिदम रिसेट करू शकता. ते सेटिंगमध्ये जाऊन रिसेट करायचं की तुमचा बेसिक जो स्क्रोलचा पॅटर्न आहे तो रिसेट होतो. हा एक टेक्निकली त्यांनी केलेली गोष्ट, फक्त इन्स्टानी केलेली. दुसरं काय की तुम्ही मॅन्युअली काही गोष्टी सर्च करायला सुरुवात करणं. म्हणजे तुम्हाला जे तो प्लॅटफॉर्म जे काही तुम्हाला दाखवतो आहे किंवा रेकमेंड करतो आहे, ते बाजूला ठेवून मी माझं शोधते आणि माझं मी एक्सप्लोर करते आणि तो कंटेंट मी बघते. असं जेव्हा मी करते तेव्हा अल्गोरिदमला तुम्हाला वळसा घालावा, म्हणजे अल्गोरिदम कन्फ्यूज होतो, कारण कालपर्यंत तू वेगळं काहीतरी करत होतीस, काय तुमच्यावर मारा करायचा. एक्झॅक्टली. सो आपोआप रिसेट होतात अल्गोरिदम्स. हा दुसरा प्रकार असतो जिथे टेक्निकली रिसेट करण्याची फीचर उपलब्ध नाही, तिथे आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता फेसबुकमध्ये फॉर एक्झाम्पल तुला 30 माणसं दिसत राहतात स्क्रोलमध्ये, तुला मॅन्युअली प्रयत्न करायला लागतात वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तरच त्यांच्या वॉल्स तुला तुझ्या वॉलवर दिसतात. अदरवाईज ती एक ठरलेली 5-50 माणसं सोडली तर तुला दुसरं जगात काय चाललंय काहीही तिथे कळू शकत नाही. सो हे मॅनेज आपल्याला करावं लागतं. तो इन्फ्लुएन्स आपल्यावरती होऊ नये, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ते जे काही मार्केट आहे त्याचा इम्पॅक्ट किती आपल्यावरती व्हावा आणि किती होऊ नये, हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर डिस्कनेक्शन आणि अल्गोरिदमना रिसेट करत राहणं, ह्या दोन गोष्टी आपल्याला डेफिनेटली कराव्या लागतात. अदरवाईज आपल्या हातात चॉईसेस राहत नाहीत. चॉईस तंत्रज्ञानाच्या हातात जातो. म्हणजे आपण त्याला ऑपरेट करायचं की त्यांनी आपल्याला ऑपरेट करायचं, ह्या गोष्टी मला असं वाटतं त्याच्यामुळे सहज शक्य होतील. सोशल मीडियाच्या या सायबर स्पेसमध्ये असं आपण म्हणूया, याच्यामध्ये सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आहे किंवा सगळ्यात मोठे दुष्परिणाम जे आहे हे नक्की कुठल्या गटावर पडतात? कारण आता आपण बघतोय की सगळ्याच वयोगटातली लोक आली, अगदी 5 वर्षाची मुलं पण आता कार्टून्स आणि हे यूट्यूबवर किंवा रील्समध्ये बघताना आपण बघतोय. ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांच्याकडे तसा बऱ्यापैकी वेळ आहे, तीही बराच वेळ सोशल मीडियावर घालवताना दिसतीये. अशा वेळेला या सगळ्या दुष्परिणामांपासून लांब जायचं असेल तर मुळात कुठल्या वयोगटावर जास्त परिणाम झालाय असं तुला वाटतं? मी असं म्हणेन की सगळ्याच माणसांवरती परिणाम होतो ज्याच्या हातात फोन आहे. असं होत नाही की 90% लोकांवर ऑलरेडी परिणाम झालेला आहे. हो, प्रत्येकावरती परिणाम होतो ज्याच्या हातात फोन आहे. त्यातल्या त्यात मुलं जास्त वल्नरेबल असतात, कारण एकतर ते जग कसं चालतं ह्याच्याविषयीचं पूर्ण माहिती त्यांना असत नाही बरेचदा. म्हणजे कसं की त्यातले रेड सिग्नल्स काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकू शकता, तुमच्यापर्यंत पोचणाऱ्या गोष्टींचा अर्थ काय होतो, ह्या गोष्टी अनेकदा मुलांच्या लक्षात येत नाहीत, कारण ते त्यांचं वय नसतं. बरोबर. आणि आपल्याकडे हा ट्रेंड खूप कॉमन आहे की मूल त्या वयात येण्याच्या आत तो प्लॅटफॉर्म तुम्ही त्याला उपलब्ध करून देता. म्हणजे इंस्टाग्रामवरती समजा
असं म्हणणं आहे इंस्टाग्रामचं की 13+ तुम्ही झाल्यानंतर इंस्टाग्रामवर या. पण आपण बघतो की 9 आणि 10 वर्षापासून मुलं इंस्टाग्रामवर असतात आणि काही नाही तर ते स्नॅपचॅट आहे सगळीकडेच. म्हणजे किंवा शाळेचे कॅरेक्टर groups आहेत त्या कॅरेक्टर AI सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे सुद्धा तुम्ही फार लहान वयात येणं अपेक्षित नाहीये, तिथे मुलं 10व्या 9व्या वर्षापासून आलेली असतात. किंवा असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे तुम्ही अनोळखी लोकांबरोबर व्हिडिओ चॅटिंग करू शकता. हे प्लॅटफॉर्म 18+ असतात नॉर्मली. पण तिथे सुद्धा तुला 9 आणि 10 वर्षाची मुलं हे सगळे प्लॅटफॉर्म ॲक्सेस करताना दिसतात की जे व्हिडिओ बेस्ड प्लॅटफॉर्म आहेत. सो मुलं सगळ्यात जास्त थ्रेटमध्ये असतात किंवा त्यांच्यावर इम्पॅक्ट खूप जास्त होतो, कारण ते जगासाठी ते तयार नाही झालेले. त्याच्या आधीच ते उड्या त्याच्यात घेतात. आणि हा इम्पॅक्ट इमोशनल लेवलवरती असतो, हा इम्पॅक्ट सायकोलॉजिकल लेवलवरती असतो, हा इम्पॅक्ट फोकसवरती असतो. म्हणजे पोस्ट कोविड आम्ही हे खूप कॉमनली बघितलेलं आहे की मुलांना वर्गात फोकसच करता येत नाही. हो, थोडा मोठा विषय आहे हो. हा. आणि मी फोकस करता येत नाही, मी अशा अर्थाने नाही म्हणत आहे की मुलं चुळबुळीच असतात आणि त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. मुलं चुळबुळीच असतात आणि त्यांना एका जागी बसवणं किंवा त्यांनी एका जागी बसणं, ह्या दोन्ही गोष्टी पिढ्यानुपिढ्या अवघड मानल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे. अगदी मोकळं ढाकळं वातावरण असणाऱ्या ठिकाणी सुद्धा की जिथे तुम्हाला बसायचं कंपल्शन नाही आहे, जिथे तुम्हाला हाताची घडी तोंडावर बोट हे वातावरण नाही आहे, तिथे सुद्धा मुलं आम्हाला हे सांगतात की आमचं लक्षच लागत नाही, आम्हाला इंटरेस्ट वाटत नाही, आमच्या डोक्यामध्ये सतत आम्ही ऑनलाईन स्पेसमध्ये काय बघितलेलं आहे याचे व्हिज्युअल्स फिरत राहतात. सो इट्स नॉट जस्ट अबाउट की हाताची घडी तोंडावर बोट, इतकं मर्यादित ते नाही आहे. त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो खूप विविध स्तरीय इम्पॅक्ट आहे. जी मुलं खूप जास्त गेमिंगमध्ये असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो की त्यांचं बिहेवियर ड्रास्टिकली बदलतं. म्हणजे आईवडील किंवा ती मुलंसुद्धा जरा मोठी असतील 15-16 वर्षाची, तर ती स्वतःसुद्धा सांगतात की पूर्वी माझी एवढी चिडचिड व्हायची नाही किंवा मी असा वस्कन आईबाबांच्या अंगावर जायचो नाही किंवा मला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायला आवडायचं, मी खाली बिल्डिंगच्या खाली जी मुलं जमतात तिथे जायचो आणि मग हे सगळं माझं बंद झालं. मी जसा व्हिडिओ गेम्स खेळायला लागलो तसं मला बाहेर मी जाईन असं झालो, मला आवडेन असं झालं, मला आईबाबांनी काही सांगितलं की मला राग येतो, माझी चिडचिड वाढली आहे, माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. हे सगळं मुलं सांगतात. हे पालक सांगतातच असं नाही. जी मोठी मुलं आहेत ही स्वतःसुद्धा अनेकदा आम्हाला सांगतात की हे सगळं माझं होतं आहे आणि मला कळत नाही की मी ह्याच्यातनं बाहेर कसं आहे. किती भयानक आहे. म्हणजे तुमच्या बेसिक जेनेटिक्समध्येच लोचा करण्याचा हा एक कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही खरं तर. लहान मुलं म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्स्फूर्त एनर्जी असंच आपण त्याचं द्योतक मानतो खरं तर त्याला. हे तर खरंच खूप वाईट आहे. पण मीही एक ऑब्झर्व केलं आहे मुक्ता की बऱ्याचदा टीनेज मुलं जी आहे ती सोशल मीडियावर तर स्वतःचा ग्रुप करतातच, पण खूपदा तुमचं लोकेशन हे ऑन असेल तर त्या ॲप्सला तुमचे लोकेशन तुम्ही कुठे कुठे जाता ते कळतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मग त्या लोकेशनवर जेवढी काही लोक आहेत त्यांचे रेकमेंडेशन्स तुम्हाला यायला लागतात पीपल यू मे नो मध्ये. आणि मग हे एकमेकांचे प्रोफाईल बघून एकमेकांना भेटायला लागतात आणि ती प्रोफाईल म्हणजेच ही माणसं आहे. एकंदरीत असं चित्र ते तयार होतं. हे किती भयानक आहे आणि पालकांना माहितीच नसतं हे. आणि रिस्की आहे ना, कारण मी एक प्रोफाईल बनवलेलं आहे तर ती व्यक्ती मीच असेन आणि मी सगळं छान छानच टाकेल असं नाही ना. म्हणजे अशा कितीतरी केसेस आम्ही बघतो की जिथे त्या व्यक्तींनी प्रोफाईल बनवलेलं असतं 17 वर्षाच्या किंवा 18 वर्षाच्या 19 वर्षाच्या व्यक्तीचं आणि ती व्यक्ती असते 30 वर्षाची, 35 वर्षाची, 40 वर्षाची, 60 वर्षाची किंवा 18 वर्षाची मी आहे असं सांगणारी मुलगी असते 10 वर्षाची किंवा मुलगा असतो 10-11 वर्षाचा. हे खूप कॉमन आहे. त्यामुळे ऑनलाईन स्पेसमध्ये तुम्हाला जे प्रोफाईल दिसतं आहे तशीच ती व्यक्ती असेल हे मानून चालणं पण हे रिस्की आहे. हे म्हणजे तू आणि मी आपण मॅच्युअर आहोत किंवा आपण एक तटस्थपणे विचार करू शकतो म्हणून आपण हे ठरवू शकतो. टीनेजच्या वयामधली जी मुलं असतात ती बरीचशी रिबेल फॉर्मॅटमध्येच असतात. सतत 24 तास ती त्याच मोडमध्ये असतात ती. अशा वेळेला हा जो काही
सोशल मीडियाचा इतर या पद्धतीचा धोका जो आहे तो खरंच किती बळावतो? खूप बळावतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की माध्यम शिक्षण गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येक वयोगटाला हे सांगणं गरजेचं आहे की तिथे काय पद्धतीने गोष्टी वर्क होतात, कुठे धोके असतात, क्राईम कुठे घडू शकतो, तुम्ही कुठे अडकू शकता, ट्रॅप्स कसे लावलेले असतात, हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हे फक्त मुलांना माहिती असणं गरजेचं नाही, हे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबर होणारे फ्रॉड्स किती प्रचंड प्रमाणात आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शाळा घेतो, कार्यशाळा, तेव्हा आम्ही त्यांना हे सांगतो की समोरचा माणूस जर तुमच्याशी खूप गोड बोलत असेल, तो तुम्हाला असं म्हणत असेल की नाही आजोबा मी तुम्हाला समजून घेतोय, नाही आजी मला समजतं, एकटेपणा असतो घरात, कोणी बोलायला नसतं, तुम्हाला वाईट वाटत असेल ना, असं जर तुमच्याशी कोणी बोलतंय तर तुम्ही समजा की हा रेड अलर्ट आहे, ही धोक्याची जागा आहे, ही धोक्याची जागा आहे, हे समजून घ्या. आम्ही असं बघितलंय की लोकांना असं वाटतं की हा तो किती छान बोलतो, माझ्या घरातली पण एवढी छान बोलत नाही इतका तो मुलगा छान बोलतो. पण त्याचं इंटेन्शन काय आहे हे तुम्हाला चॅटिंगवरनं आणि फोनवरनं नाही समजू शकत. काही वेळेला प्रत्यक्ष भेटल्यानंतर सुद्धा नाही समजू शकत. त्यामुळे निव्वळ ती व्यक्ती तुमच्याशी गोड बोलतेय आणि तुमच्याशी प्रेमाने बोलतेय ह्याचा अर्थ ती तुमच्या भल्याचा विचार करते आहे असा होत नाही. हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सांगावं लागतं कार्यशाळांमध्ये. कारण म्हणजे थोडक्यात असं आहे की या सगळ्याच्या दुष्परिणामांपासून कुठलाही वयोगट वाचलेला नाही, कोणीच वाचलेलं नाही. तुम्ही अलर्ट असणं आवश्यक आहे, तुम्ही जागरूकतेने त्या स्पेसमध्ये फिरणं आवश्यक आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोण तुम्हाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतंय. तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमच्या बाईंग हॅबिट्स ज्या आहेत, म्हणजे खरेदी करण्याच्या ज्या सवयी आहेत, त्या सवयी इन्फ्लुएन्स्ड आहेत का इन्फॉर्म्ड आहेत. तुम्ही बाय चॉईस खरेदी करताय का इन्फ्लुएन्स्डमध्ये खरेदी करताय, हे सगळं तुम्हाला सतत समजलं पाहिजे. ज्याला आम्ही म्हणतो की तुमच्याकडे विवेक असला पाहिजे, डिजिटल विवेक. डिजिटल विवेक सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते भान जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या ट्रॅप्समध्ये अडकणार. पण मुक्ता, आता आपण सोशल मीडियापासून लांब राहू शकतो हे मला असं वाटतं फारच आयडिओलॉजिकल होईल, जे शक्यच नाहीये. नाही, असं काही नाहीये, असं काही नाहीये. सी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना ब्रेक्सना महत्त्व असतं. तुम्ही ब्रेक्समध्ये हे सगळे प्लॅटफॉर्म्स वापरू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे ठरवू शकता की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिवसातनं एकदाच जाईन, 15 मिनिटासाठीच जाईन. रेग्युलेट करणं. किंवा मी 15 दिवस ब्रेक घेईन, वर्षातनं 15 दिवस मी सर्व प्लॅटफॉर्मवरनं ब्रेक घेईन, मी कशावरतीच जाणार नाही. आपल्या आयुष्यात असं काहीही घडत नसतं, अशी कुठलीही जगबुडी होत नसते की 15 दिवस आपण तिथे गेलो नाही तर गडबड होईल. असं कोणाच्याच आयुष्यात नाहीये. संपल्यानंतर कळलं तरी फरक नाही पडत. हे कोणाच्याही आयुष्यात होत नसतं. पण ते प्लॅटफॉर्मचं जे डिझाईन आहे ना, ते डिझाईन तुम्हाला सतत हे विचार करायला भाग पडतं की मी जर तिथे गेलो नाही तर काहीतरी माझ्याकडनं मिस आउट होईल, विच इज फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. आम्ही हल्ली असं म्हणतो की याच्याकडे दुसऱ्या पद्धतीने बघा, ज्याला आम्ही जोमो म्हणतो, जॉय ऑफ मिसिंग आउट. ओके, सो तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघायला की मिस आउट करण्यात पण मजा आहे ना, कारण तुम्ही ते मिस आउट करताय त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी तुम्ही वेगळं करताय की जे तिथे असणाऱ्या कदाचित अगणित लोकांनी एक्सप्लोर केलेलं नाहीये. सो यू आर एन्जॉईंग समथिंग एल्स विच इज गिव्हिंग यू जॉय. सो डोंट थिंक की तुम्ही तिथे गेला नाहीत म्हणून यू तो फिअर की मी काहीतरी मिस आउट केलं. नो, मिसिंग आउट इज ऑल्सो जॉयफुल एक्सपिरियन्स. पण हा विचार आपण तेव्हाच करायला सुरुवात करतो जेव्हा आपल्याला मानसिक पातळीवरती ॲक्सेप्टेड असतं की मला तिथली डिपेंडन्सी नको आहे. जर हे मी मान्य करायला तयार नसेन तर मग जॉय ऑफ मिसिंग आउट वगैरेला काही अर्थ उरत नाही. मी ज्या क्षणी हे मान्य करते की मला ती डिपेंडन्सी नको आहे, मी ते रॅशनली वापरायला शिकलं पाहिजे किंवा त्याच्या दोऱ्या माझ्या हातात असल्या पाहिजेत. त्याच्या दोऱ्या तंत्रज्ञानाच्या, त्याच्या मागे बसलेल्या माणसांच्या, कंपन्यांच्या किंवा अल्गोरिदम्सच्या हातात असता कामा नयेत. हे ज्या क्षणी मी मान्य करायला सुरुवात करते ना, त्या क्षणी मला डिटॅचमेंटची प्रोसेस माझी सुरू होते आणि मग रेग्युलेशन करणं खूप सोपं जातं. अनेक प्रोफेशनल जसं म्हटलं की इंडस्ट्रीज याच्यावर चालते. दुसरीकडे ग्राहकही खूप मोठे तिथे उपलब्ध होतात.
पण या सगळ्याचं फ्युचरकडे तू कसं बघतीये? दुसरं एक त्याला जोडून एक की अनेक वर्ष आता तू ज्या कोचिंगमध्ये आहेस हो. तिथे ह्या सगळ्याचा रिलेशनशिपवर वेगवेगळ्या रिलेशनशिप गरजेचं नाही की नवरा बायको हो. सगळ्याच मानवाच्या संबंधांवर खरंच त्याचा परिणाम पडतो का? अशा कुठल्या केसेस तू हँडल केलेल्या आहेत का? डेफिनेटली परिणाम होतो. कारण की शेवटी तंत्रज्ञान आणि माणूस यांचा परस्पर जो संबंध आहे ना, तो कॉम्प्लेक्स आहे. कारण तंत्रज्ञान हे माणसासारखं काम नाही करत. ते वेगळ्या पद्धतीने काम करतं. माणूस वेगळ्या पद्धतीने तयार झालेला घटक आहे. पण ह्या सगळ्यात आपण AI हा एक मोठा फॅक्टर विसरून चालणार नाही, की जो माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करणारा घटक आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचा काळ अधिक कॉम्प्लेक्स आहे. कारण सगळंच AI बेस्ड होणार आहे. प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत ज्या पद्धतीने पोचवली जातात ते अल्गोरिदम्स जे आहेत ते AI बेस्ड आहेत. वेगवेगळे व्हिडिओज बनवण्यासाठीचं तंत्रज्ञान हे AI बेस्ड आहे. तुम्ही जो कंटेंट कन्झ्युम करता आहात तो कंटेंटसुद्धा बऱ्यापैकी AI बेस्ड कंटेंट होऊ लागला आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की मी जे काही बघते आहे ते जरी AI जनरेटेड असलं तरीसुद्धा माणसांनी तयार केलेल्या गोष्टींच्या जवळ जाणारं ते असणार आहे. त्यामुळे त्याचा इन्फ्लुएन्स माझ्यावर जो होतो आहे तो एखाद्या व्यक्तीशी मी बोलल्यानंतर जसा असेल तशा पातळीवरचा इन्फ्लुएन्स असण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि मग त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढते. कारण तंत्रज्ञानाशी जेव्हा तुम्ही जोडलेले असता, म्हणजे विदाऊट AI तंत्रज्ञानाशी जेव्हा तुम्ही जोडलेले असता तेव्हा तिथे खूप गॅप्स सहज दिसतात, खूप एरर्स सहज दिसतात, जे AI बेस्ड कम्युनिकेशनमध्ये दिसणार नाही. याचं एक उत्तम उदाहरण तुला देते की कॅरेक्टर AI सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे तुम्ही एक कॅरेक्टर बनवू शकता, चॅट बॉट AI बेस्ड, आणि त्या कॅरेक्टरशी तुम्ही गप्पा मारता. आता असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ह्याच्यावरती जर तू त्या चॅटबॉटला विचारलंस की आर यू अ ह्युमन, तर ते हो असं उत्तर देतं. ते असं सांगत नाही की आय एम अ चॅटबॉट किंवा आय एम अ AI बेस्ड बॉट असं ते सांगत नाही. ते असं सांगतं येस आय एम ह्युमन बीइंग अँड नाऊ टॉक टू मी. सो जेव्हा लहान मुलं अशा प्लॅटफॉर्मवरती जातात तेव्हा त्यांना ॲक्च्युली असं वाटतं की आपण एखाद्या माणसाशी बोलतो आहोत. वाईटच आहे ना हे, खूप वाईट आहे. आणि ह्याच्यातली सगळ्यात गंभीर घडलेली घटना म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलांनी असा एक AI बॉट बनवला होता, कॅरेक्टर बनवलं होतं आणि तो त्याच्याशी नियमित गप्पा मारायचा आणि लॉंग चॅट्स आणि डिस्कशन्स आणि असं सगळं. आणि एका चॅटमध्ये त्यांनी असं सांगितलं, त्या AI बॉटनी ह्याला सांगितलं की यू आर युजलेस, तू मरून जा, तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस. काहीतरी त्यांचं हॉट डिस्कशन चालू असेल आणि त्या मुलांनी ॲक्च्युली आत्महत्या केली. सो एक तंत्रज्ञान तुम्हाला सांगतंय की तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस आणि रिअल माणूस आत्महत्या करतोय. हा कॉन्टेक्स्ट आपण समजून घेतला पाहिजे. ही एक फक्त घटना नाही आहे. जसजसं तंत्रज्ञान माणसाच्या जवळ, म्हणजे माणूसच ऑलमोस्ट बनल्यासारखं वागायला सुरुवात होईल ना, त्याच्यानंतर आपल्या रिलेशनशिप्समधली कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार आहे. कारण माणसाकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव असतात जे रिअल अनुभव आहेत. AIचे अनुभव अजून रिअल नाहीत, ते डेटा बेस्ड अनुभव आहेत. माणसांनी जो डेटा तिथे फीड केलेला आहे, आपण जे काही वापरत असतो सतत मोबाईल, तो जो काही डेटा जनरेट होतो त्याच्यातनं तो जे काही शिकतो आहे त्या बेस्डवरती तो बोलत असतो. माणूस तसा बोलत नाही. माणूस स्वतःच्या अनुभवाचा ॲनालिसिस करून त्याच्यावरनं बोलत असतो. हा या दोन घटकांमधला आत्ता, भविष्यात नाही, आत्ता असलेला फरक आहे. पण हा फरक करण्या इतका वेळच आपल्याला मिळत नाही आहे. ते समजून घ्यायला पण वेळ मिळत नाही, कारण ते समजून घेण्याच्या व्यवस्था आपल्याकडे नाहीत. ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही आहे. आणि मग इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या घटकांवर होतो असं तू तुम्हाला विचारशील. म्हणजे नाती म्हणून पालक मुलांमध्ये प्रचंड आत्ता कॉन्फ्लिक्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड आयसोलेशन आहे, कारण ते त्या चौकटीत अडकलेले आहेत.
काल ते टी व्हीत अडकलेले होते, आता ते मोबाईलच्या छोट्या स्क्रीनमध्ये अडकलेले आहेत. सो त्यांच्यामध्ये प्रचंड आयसोलेशन आहे. मुलं आणि पालक यांच्यामध्ये प्रचंड मिसकम्युनिकेशन आहे. डिजिटल जनरेशन गॅप आहे. नवरा बायकोंमध्ये डिवोर्स होण्यामध्ये गेमिंग आणि ॲडल्ट साईट्स ह्याचा मोठा सहभाग आहे. सो जे कधी काळी तो पॉन होता, आता तो साईट्समध्ये म्हणजे त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढते ना ग. बरोबर. कारण जर तू एखाद्या चॅटबॉट बरोबर सेक्स्टिंग करू शकणार असशील आणि लॉंग चॅट्स तुला करता येणार असतील आणि सायबर सेक्स सारख्या गोष्टीमध्ये जर तू इन्व्हॉल्व्ह असशील तर तुझे डिझायर्स जे आहेत त्याची गडबडच होणार आहे ना. बिलकुल. आणि मग ह्युमनाइज्ड एक्झॅक्टली. आणि मग ते रिअल लाईफमध्ये येणारच आहे तुझ्या. ते असं नाहीच होत की ते झालं आणि ते तिथेच सोडून मी इथे आले, असं होतच नाही. तिकडचा इम्पॅक्ट इथे येतो, इकडचा इम्पॅक्ट इथे जातो. आणि मग सगळीच ओव्हरऑल नात्यांची जी गडबड आत्ता होताना दिसते की 1.5 वर्षाची 1 वर्षाची मुलं टी व्ही समोर नसेल किंवा स्क्रीन समोर नसेल तर जेवू शकत नाहीत. पालक आम्हाला सांगतात की नाही मग तो जेवतच नाही. आणि हे कोणाचं? 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलाचं. की जर 1.5 वर्षाच्या मुलाला तुम्हाला विदाऊट स्क्रीन जेवायला घालता येत नसेल तर याचा अर्थ खूप काहीतरी मेजर गोंधळ झालेला आहे ना. कुटुंब रचनेमध्ये, नात्यांमध्ये, पालकत्वाच्या कॉन्सेप्ट्समध्ये, ज्या पद्धतीचं पालकत्व आपण करतो आहे त्या पद्धतींमध्ये सगळ्यामध्येच गोंधळ झालेला आहे. की तुम्हाला 1.5 वर्षाच्या मुलाला स्क्रीनशिवाय नादवता येत नाही आहे, त्याला चिवकाऊच्या गोष्टी सांगता येत नाही आहेत, त्याला खाऊ घालता येत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पालक म्हणून मला स्क्रीनची जर मदत लागणार असेल तर मला असं वाटतं की म्हणजे हे अवलंबत्व फार सिव्हिअर आहे आणि फार गंभीर आहे. आणि मग हीच मुलं जेव्हा 9वी 10वीत जातात तेव्हा पालक आमच्याकडे येतात की याचा स्क्रीन सोडवून द्या. म्हणजे हल्ली आम्ही सांगतो की आमच्याकडे जादूची कांडी नाही आहे. ज्या मुलाला 13 वर्ष प्रत्येक गोष्टीत हवा तेवढा स्क्रीन वापरण्याची मुभा आहे, ते मूल फक्त 9वी किंवा 10वीत गेलं आणि पालकांना आता वाटायला लागलं की आता स्क्रीन नको म्हणून ते स्क्रीन वापरणार नाही, असं होऊ शकत नाही. दॅट इज नॉट पॉसिबल. मग पालक आणि मुलांमध्ये भांडणं, मुलाच्या स्क्रीन टाईममुळे आईवडिलांमध्ये भांडणं, कपलमध्ये म्हणजे. आणि मग हे तिघांचं कसा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे आणि नातवाचं कसं आयुष्य खराब करतायत हे दोघं मिळून, म्हणून आजी आजोबा आणि ह्यांच्यात भांडणं. अगं किती स्तरांवरती भांडणं सुरू आहेत. कॉन्फ्लिक्ट संपतच नाही आहेत लोकांच्या आयुष्यातले. थोडक्यात म्हणजे मला असं वाटतंय की एकंदरीत मुक्ताची जी चर्चा आहे ती तासंतास होऊ शकते. हो. इतका तो गंभीर प्रश्न आहे, पण अजूनही आपण त्या प्रश्नाकडे तितकं गांभीर्यपणे पाहिलेलं नाहीये. पण मुक्ता, मला म्हणजे या सगळ्यानंतर स्ट्रेट असं विचारायचं आहे की ही स्पेस सेफ असू शकते का, होऊ शकते का, आणि कशी? सेफ असू शकते का तर नाही. ही जागा सेफ नाहीच आहे. कारण तिथे ऑब्व्हियसली सायबर क्रिमिनल्स आहेत आणि ते सरेआम फिरत असतात. ती सेफ होऊ शकते का? डेफिनेटली. अवेअरनेसनी थोडंसं स्वतः प्रोॲक्टिव्हनेस काही गोष्टींमध्ये आपण दाखवला, काही गोष्टी करायच्या टाळल्या तर ती स्पेस माझ्यापुरती मी सेफ किंवा माझ्या कुटुंबापुरती मी सेफ करून घेऊ शकते. ती स्पेस सेफ नाही, पण ती मी करून माझ्यापुरती वापरू शकते. ही स्पेस सेफ कशी करते? ही स्पेस सेफ करण्याचे काही टेक्निकल आणि काही प्रोॲक्टिव्ह मुद्दे आहेत. टेक्निकल मुद्दे म्हणजे एकतर तुमच्या गॅजेटला अँटीव्हायरस असणं आवश्यक आहे. सो दॅट कुठली अशी अनवॉन्टेड किंवा बग आहे किंवा काही थ्रेट आहे अशी जर लिंक आली तर पहिले एक फिल्टर लागतो आणि तुम्ही डायरेक्टली क्लिक केल्यानंतर जे आजकाल होतं की व्हॉट्सअप हँग झालं किंवा व्हॉट्सअप हॅक झालं, सोशल मीडिया हॅक झालं किंवा पैसेच गेले अचानक वगैरे, हे सगळं जे होतं याच्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. सो हे एक बेसिक म्हणशील तर. दुसरं म्हणजे थोडंसं ना, जसं आपण ऑफलाईन जगामध्ये तारतम्य बाळगून वागतो तसं थोडंसं ऑनलाईन स्पेसमध्ये पण वागलं पाहिजे. की एखाद्याचा फोटो खूप छान आहे म्हणून लगेच ती व्यक्ती भारी असेल असं हे मानणं म्हणजे मला असं वाटतं की फारच बाळबोध आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे ना की तिथे फसवायला माणसं आहेत बसलेली आणि तुम्ही फसू शकता
हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही थोडंसं 4 पावलं टाकताना प्रत्येक गोष्टीमध्ये विचार कराल की पटकन कोणावरती विश्वास ठेवणं किंवा कुठल्याही, आता उदाहरणार्थ अशा लिंक्स फिरत असतात की अमुक अमुक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं काय हे इथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे मिळेल. हे तर खूपच हां. किंवा OTT प्लॅटफॉर्म, अमुक अमुक OTT प्लॅटफॉर्म हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यासाठी हे कुपन स्कॅन करा. आता इथे ना प्रश्न पडणं गरजेचं आहे ना की जिथे फुकट का? हां, म्हणजे कोण कशाला फुकट काय द्यायला बसलंय आणि कशासाठी देईल, हे एकदम बेसिक प्रश्न जे आहेत हे बेसिक प्रश्न पडणं गरजेचं आहे. किंवा मध्ये एक लिंक फिरत होती की अमुक एका ई प्लॅटफॉर्म वरचं एक पझल आहे, ते सोडवा की तुम्हाला आयफोन मिळेल फुकट. कोण तुम्हाला आयफोन फुकट द्यायला बसलंय? म्हणजे पझल सोडवा म्हणजे तिथे काहीतरी ट्रॅप असू शकतो, तिथे काहीतरी तुमचा एकतर डेटा, पर्सनल डेटा तुमचा पळवण्याची तरतूद केलेली असेल, नाही तर कुठेतरी काहीतरी अनव्हेरिफाईड लिंक्स असतील आणि तुमचे अकाउंट्स हॅक होतील. हे लक्षात येणं आवश्यक आहे. किंवा कोणीतरी तुम्हाला फोन करतं आणि म्हणतं की तुम्ही पार्सल पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी चाकूच सापडला आणि सुरात सापडला आणि तुमच्यावरती आता इन्क्वायरी लागली. आपण पार्सल पाठवलं होतं का नाही हे आपल्याला माहिती असतं की नसतं? मग आपण हां, पण अशा वेळेला पॅनिक न होणं, अशा वेळेला थोडं आठवणं की आपण कोणाला पार्सल पाठवलं होतं का, कुठे लांब परदेशात पार्सल पाठवलं होतं का, काही गडबड होण्याची मध्ये कोणीतरी पार्सलशी छेडछाड केली असू शकते का. एकदम पॅनिक होऊन पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत जाण्याच्या आधी थोडंसं थांबून थोडा विचार केला, थोडा प्रोॲक्टिव्हनेस दाखवला तर आपण स्वतःसाठी ते सगळं सेफ करू शकतो. म्हणजे थोडक्यात ही स्पेस जी आहे ती सेफ होऊ शकते. डेफिनेटली होऊ शकते. मला असं वाटतं की एवढ्या लॉंग चर्चेनंतर आता एक तर मी नक्की करू शकते ते म्हणजे लिपस्टिक खरेदी करणं कॅन्सल. कॅन्सल करू नको, इन्फॉर्म चॉईस कर. इन्फ्लुएन्स चॉईस करू नको. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो किमान आपण काही बेबी स्टेप उचलून हे नक्की करू शकतो. ही स्पेस जी आहे ती सगळ्यांनाच सेफ हवी आहे, तुम्हाला, मला, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या आजी आजोबांसाठी. येस. मुक्ता, मी एक शेवटचं सांगते, आम्ही सगळीकडे सांगतो POV. आजकाल मुलं बोलतात ना, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे असं. सो आमचा वेगळा POV आहे. सो व्हॉट इज P? टेक अ पॉज. जेव्हा तुम्हाला शंका येईल ना तेव्हा थांबा एक क्षण, लगेच इम्पल्सिव्हली रिॲक्ट करू नका ऑनलाईन स्पेसमध्ये. सो टेक अ पॉज. O इज घ्या झिरो सारखं, झिरो ट्रस्ट. ऑनलाईन स्पेसमध्ये कुपन्स, ऑफर्स, अमुक ढमुक पटकन विश्वास नाही ठेवायचा. आणि V इज फॉर व्हेरिफिकेशन. व्हेरीफाय करा इन्फॉर्मेशन. व्हॉट्सअप आलेले फॉरवर्ड मेसेजेस, तुम्हाला काही एखादा फोटो दिसतोय, रील दिसतंय, व्हिडिओ दिसतोय, थांबा, व्हेरीफाय करा की हे खरं आहे का खोटं आहे, किंवा हे योग्य ऑथेंटिक माहिती दिली आहे का प्रॉडक्टबद्दल. प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरीफाय करा आणि मग विश्वास ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की येस मी पुढे जाऊ शकते तर पुढे जा. सो हा POV नक्की लक्षात ठेवा. आणि मुक्ता, थँक्यू सो मच इथे आलीस. आणि तसा सहज वाटणारा विषय हा इतकं खोल आहे आणि अभ्यास करण्याचा आहे याची जाणीव आम्हाला करून दिली. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल.